जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी ना आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते बिकॉज की ब्लॉग बनवायला वेळच भेटत नाहीये. माझी फ्रेंड आली होती आज माझ्याकडे निकिता. सो तिला DMartला जायचं होतं शॉपिंग करण्यासाठी. पण मम्मीने मला जाताना सांगितलं होतं, "तू काहीच घेऊन नाही यायचं कारण की तू खूप पैसे खर्च करते" म्हणे. सो आता आम्ही ऑटोने गेलो होतो. पण नेहमी ना असंच होतं की मी जसा प्लॅन करते तसं होतच नाही. त्याच्या उलटंच होतं. आता ना म्हणजे तसं तर काही प्लॅन केलं नव्हतं शॉपिंग करायची आहे. पण गेल्याच्या नंतर ना मला माहिती आहे माझं बास्केट फुलच भरणार आहे. सो फायनली आम्ही आलो होतो DMartला. इकडे बॅग वगैरे जमा केल्याच्या नंतर आम्ही शॉपिंग स्टार्ट केली. पण आय नो मी निकितासाठी सामान घेत होते, पण मला असं वाटलं मी माझ्यासाठी पण शॉपिंग केली पाहिजे. कारण की DMartला येऊन जर शॉपिंग केली नाही तर कायच केलं. सो मग इकडं माझी शॉपिंग बघा एवढी झाली आहे आणि ज्या व्यक्तीसाठी मी DMartला आले होते ना, त्याची शॉपिंग बघा तुम्ही. निकिताने काहीच घेतलं नव्हतं. माझंच सामान होतं एवढं सगळं आणि माझं जेव्हा आम्ही काउंटरवरती सामान वगैरे दिलं त्याच्यानंतर ना माझं बिल 2,663 समथिंग असं आलं होतं. आणि निकिताचं बिल फक्त ₹700 समथिंग होतं. सो फायनली आम्ही शॉपिंग वगैरे केली. घरी आलो आणि घरी लवकर आलो कारण की पाऊस खूप जास्त येत होता त्यामुळे. आणि मग घरी आल्यावर मस्त मला वाटलं मम्मी खूप जास्त बोलणार आहे माझ्यावर, पण तसं काहीच नाही झालं. घरी आल्यावर मस्त मी Cadbury खाल्ली आणि मम्मीनं पण खाल्ली. आजचा ब्लॉग एवढाच होता आणि माझा आजचा लूक कसा होता हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि थँक सो मच.